श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या स्वामी नैवेद्याला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी म्हणतात, बाळा तुला कधी वाटतं का सगळं तुझ्या विरोधात चाललंय? लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, परिस्थिती साथ देत नाही आणि प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत आहे. पण हे ऐक, हाच तो क्षण आहे जिथून तुझा प्रवास सुरू होतोय. जेव्हा सगळे तुटतात तेव्हा सगळ्यात मोठं घडायला सुरुवात होतो. तुझ्या आयुष्यात जे घडतं ते तुझ्या विरोधात नाही, ते तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. प्रत्येक वेदना, अपयश, नकार हे सगळं तुला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी तयार करते. आज तू रडत आहेस, पण उद्या या अश्रूमधून तुझी ताकद जन्माला येणार आहे. लोक काय म्हणतील हा विचार तू सोडून दे, कारण लोक कधीच तुझं आयुष्य जगणार नाही. ते फक्त बघतील, बोलतील, पुढे निघून जातील आणि विसरून सुद्धा. पण तुझं आयुष्य, तुझा निर्णय, तुझा यश हे सगळं तुझ्या हातात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. तुझा शत्रू हा बाहेर नाही, तर तो तुझ्या मनात आहे. तुझी भीती, तुझी शंका, तुझं आळस हेच खरं तुझ्या आयुष्यातील अडथळा आहे. एकदा का तू स्वतःवर विजय मिळवला तर बाहेरचं जग तुला हरवू शकत नाही. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आज तुझी परिस्थिती वाईट असेल, पण उद्या तुझं नाव यशस्वी लोकांमध्ये असू शकतो. फक्त एक निर्णय घे, हार मानायचं नाही. किती कठीण काळ, कठीण वेळ आलं तरी पुढे चालत राहायचं. माझ्या लेकरा, तुझं आयुष्य बदलणार आहे, पण त्यासाठी तुलाच बदल घडवावा लागेल. पुढे स्वतःला सिद्ध कर आणि जगाला दाखव. तू हार मानणाऱ्यापैकी नाहीस, इतिहास घडवणाऱ्यापैकी आहेस. माझ्या लेकरा, बघ, विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या व्हिडिओला तू लाईक कर. तू खूप काही समजून घेतलं, पण तुझ्या मेहनतीची किंमत केली नाही. कधी कधी तर स्वतःच्या लोकांनी तुला एकटं सोडलं, पण हा संघर्ष तुला वेगळं बनवतो. जो आज तुला दुर्लक्ष करत आहे, तोच उद्या तुझं नाव अभिमानाने घेणार आहे. पण त्यासाठी तुला आज हार मानायचं नाही. कधी सोपं नसतं ते त्यांनाच मिळतं जे शेवटपर्यंत लढतात. तुझ्या आयुष्यात काही लोक येतील जे तुला खाली खेचतील, जे तुला सांगतील की तू काहीच करू शकत नाहीस, तुला जमणार नाही. पण त्याचं ऐकायचं नाही, कारण त्यांना तुझी ताकद माहीत नाही. तुझ्यात जे आग आहे ते एक दिवस सगळ्यांना दिसणार आहे. कधी कधी असं वाटलं की सर्व काही आता थांबावं, संपलं, पण तिथूनच नवीन सुरुवात होते. आजचा अंधार, उद्याचा उजेडाची तयारी आहे. विश्वास ठेव. जगात सगळे सोडून गेले तरी एक व्यक्ती कायम तुझ्या सोबत असणार, आणि तो म्हणजे तू स्वतः. आणि जर तू स्वतःवर विश्वास ठेवलं तर काही अशक्य नाही. स्वामी माऊली म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, मी हार मानलो नाही, म्हणून आज मी इथे आहे. आणि तो दिवस दूर नाही. फक्त चालत राहा, लढत राहा आणि स्वतःला सिद्ध करत राहा. लक्षात ठेव, तू साधा नाहीस, तू काहीतरी मोठं करण्यासाठी जन्माला आला आहेस. माझ्या बाळा, बघ, स्वामींना आता तुला बोलायचं आहे, म्हणून हा संदेश तुझ्यासाठी पाठवला आहे. माझ्या लेकरा, तुझं यश तुझा सर्वात मोठा बदल आहे. म्हणून स्वतःला बदलण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे, कारण वेळ आलं आहे तुझं आयुष्यातील प्रत्येक अपमानाचा हिशोब चुकता करण्याचा. लक्षात ठेव, तू परत येणार आहेस, पण यावेळी कमकुवत नाही, तर एक वादळ बनून. माझ्या लेकरा, आता स्वामीचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. ते प्राप्त करून घेण्यासाठी तू तयार आहेस? तयार असेल तर होय, तेव्हा मी सज्ज आहे असे
तू टाईप कर माझ्या बाळा. कधी कधी आवाज करून जिंकायचं नसतं तर शांत राहून जिंकायचं असतं. तुझ्या आयुष्यात जे चाललंय ते फक्त बाहेरचं युद्ध नाही, ते तुझ्या मनातलं युद्ध आहे. लोकांना वाटतं तू शांत आहेस म्हणून तू हारलास, तू कमजोर आहेस. पण शांत माणूस आतून स्वतःला तयार करत असतो. तू प्रत्येक अपमान लक्षात ठेवतो पण रडत नाही, स्वतःला घडवतो. तुझ्या आयुष्यात 2 आवाज आहेत. एक म्हणतो बस आता होत नाही आणि दुसरा म्हणतो हळूच सांगतो आणखीन थोडं सहन कर, प्रयत्न कर. तू जिंकणार आहेस. तुला जिंकायचं आहे की हार मानायचं आहे? आता तू निर्णय घे. जेव्हा एकटा असतो तेव्हा तुझी खरी ताकद तयार होते. कोणी बघत नाही, कोणी कौतुक करत नाही, पण त्या एकटेपणात तू स्वतःला इतकं मजबूत बनवतोस की एक दिवस लोक तुला पाहून थक्क होतात. तुझं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज नाही, फक्त एक निर्णय घे. मी हार मानणार नाही. हा निर्णय घेतला असता तर जगातली कोणतीच ताकद तुला थांबवू शकत नाही. होय बाळा, जे लोक तुला आज इग्नोर करत आहे ते तुझं नाव उद्या सर्च करतील, पण जेव्हा तू तिथे पोचला असशील तिथे तू पोचलेला नसतील. शांत राहा, काम करत राहा आणि तुझी वेळ येणार आहे आणि तुझी वेळ तुझा देव लवकरच आणणार आहे. विश्वास असेल तर स्वामी महाराज की जय असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळा. बघ तुझा सर्कल बदललं, तुझं भविष्य तुझ्या आसपासच्या लोकांसारखं बनत आहे. कधी कधी तुला स्वतःची हिंमत दाखवावी लागते. तुला सगळ्यांना खुश करण्याची गरज नाही, फक्त तुला स्वतःला सक्सेसफुल बनवायचं आहे. आज मेहनत कर जेणेकरून उद्या तुला किंमत विचारावी लागणार नाही. तुझं नावच ब्रँड बनलं पाहिजे. लोकांनी तुला शोधायला पाहिजे. पैसा फक्त खिशात नाही, तो आधी माइंडसेटमध्ये तयार होतो. एकदा तुझा माइंडसेट बदलला तर गेम तुझाच आहे. लक्षात ठेव, कामाला लाग, कारण यश त्यांनाच मिळतं जे कारण नाही तर रिझल्ट देत असतात. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे आणि मी यशस्वी होणारच असे टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. चॅनलला सबस्क्राईब कर आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नकोस. धन्यवाद.